राज्यभरातल्या मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ आणि दुबार मतदार या सगळ्या विषयावर महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता सत्ताधारी देखील मागे नाही आहेत। सत्ताधाऱ्यांनी देखील आता या विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अशा पद्धतीचे दुबार मतदार जे आहेत ते नाशिकच्या 15 मतदारसंघातनं शोधलेत आणि या संदर्भातली तक्रार आता ते वेगवेगळ्या पातळ्यांवर करतायत। नेमका काय गोंधळ आढळला या सगळ्या तुमच्या अभ्यासादरम्यान? आम्ही नाशिक महानगरपालिकेची जी काही निवडणूक येत्या काही दिवसात लागणार आहे तर याद्यांवर काम करत असताना आम्ही त्या नावांची पडताळणी करत असताना आम्हाला अनेक ठिकाणी एकाच यादीत दुबार नाव सापडली। म्हणजे शेजारी नाव असणं किंवा मागच्या पानावर असतं तसं करत असताना काही नावं आम्हाला हे मालेगावच्या बागलाण मतदारसंघ जो आहे तो आणि मालेगाव बाह्य याच्यातली बरीचशी नावांमध्ये साम्य आढळली। वयामध्ये तफावत नाही आहे, पत्त्यामध्ये तफावत नाही, म्हणून आम्ही ते एक सर्चिंग करत असताना पूर्ण नाशिक जिल्ह्याचे विधानसभाने आम्ही सर्चिंग केलं की आमच्या भागात कुठली नावं आलेली तर साधारणतः 2,98,000 ही नावं गेल्या 4-5 दिवसापर्यंत आम्हाला मिळाली। आमचं आजही काम चालू आहे त्याच्यावर। एकूण नाशिकच्या किती मतदारसंघांमध्ये किती दुबार मतदार तुम्हाला आढळून आले? आम्ही 15 विधानसभानिहाय हे मॅपिंग केलं, त्याच्यात 2,98,000 आत्तापर्यंत आढळून आली। एकाच नावासारखी माणसं एकाच पत्त्यावर किंवा एकाच वयाचं सारखेपणा। या संदर्भामध्ये एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत। तुमची आता नेमकी तक्रार जी आहे ती तुम्ही कोणापाशी मांडलेली? तुम्ही सत्ताधारी आहात, एकनाथ शिंदे साहेबांकडे या संदर्भात सांगितलं आहे, त्यांची भेट घेणार आहात, काय नाही? आम्ही आता आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पण ही गोष्ट निदर्शनात आणून देणार आहोतच। तत्पूर्वी आम्ही नाशिक महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही सदरचे झालेला हा घोळ आहे हा त्यांच्या निदर्शनात आणून दिला। त्यांना त्याचे पेपर्स पण दिलेत, त्याची CD पण दिलीत आणि प्रत्येक मतदारसंघ म्हणजे विधानसभा वाईज आम्ही त्यांना काढून दिलेत की किती मतदार दुबार आहेत। जे इथे नाशिकला पण त्यांची नोंदणी आहे, बागलाणमध्ये आहे, मालेगावमध्ये आहे आणि ही होत असताना मग BLO काय काम करतो असा आमचा सरळ आक्षेप आहे BLOवरती। आपण बघतोय की नाशिकमध्ये अशा पद्धतीनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुबार मतदारांची एक मोठी यादी जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली आहे। जिल्हाधिकारी असतील, निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि आता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे ही संपूर्ण यादी जी आहे ती सुपूर्द करण्यात येणार आहे। एकीकडे महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळी या विषयावर आक्रमक असताना सत्ताधारी देखील आता या सगळ्या विषयामध्ये पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे किमान निवडणुकांच्या पूर्वी या सगळ्या याद्या दुरुस्त होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।